इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रेगांजान कवी लेखक मेळावो 15 आणि 16 जूनाक घडोवन हाडलो। वज्रे पेडण्या ही कार्यावळ जाली। गोयचे वेगवेगळे साहित्यिकांक एका माचयेर हाडून विचारांची देवाण-घेवाण करपाच्या हेतान हो मेळावो जालो। पळयात। इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांजा ही एक सरकार मान्य अशी संस्था आसा जी साहित्य आणि सांस्कृतिक अशा मळाचेर काम करता। गोंयच्या वेगवेगळ्या जे साहित्यिक आसा, कवी आसा, त्याच प्रमाणे सांस्कृतिक जे कार्य करतात अशा कलाकारांक, अशा साहित्यिकांक एके मळाचेर एके माचयेर हाडून बरें कितें तरी नवीन विचार देवाण घेवाण करचें असो हेतू बाळगून वेगवेगळे उपक्रम इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांजा दर वर्सा आयोजीत करीत आसता। एक खाशेलो उपक्रम इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांजाचो म्हणून कवी किंवा लेखक मेळावो हो दर वर्सा आमी घडोवन हाडटा इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांजा। आणि तो एक चार भिंतीच्या भितर आसच्या परस खंयच्या तरी एक गांवगिठारा वाठारान वचून एक निसर्गरम्य परिसरान वचून तो आयोजीत करप, लेखक कवींक त्या परिसरान व्हरप आणि बरे तरेन एक 2 दिसाचो असो हो कार्यक्रम आमी आयोजीत करतात। हो कार्यक्रम लेखक मेळावो किंवा कवी मेळावो 2008 वर्सा सावन सुरू जाला इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांजा आणि दर वर्सा तो इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांजा आयोजीत करता। ह्या वर्सा हिरा फार्म वजरी हांगच्या ह्या निसर्गरम्य अशा परिसरान हो ह्या वर्सा 15 आणि 16 तारखेक आयोजीत केला जुनाच्या आणि तातूंत जवळ जवळ 55 गोंयचे कवी लेखक सहभागी जाल्ले आसात। तातूंत मागीर बायलां कवी लेखक, युवा कवी लेखक आणि ज्येष्ठ असे साहित्यिक सहभागी जाल्ले आसात। ह्या कार्यक्रमाची जी कितें बांदणी आसा ती आमचे चेअरमॅन दशरथ परब तशेंच सदस्य सचिव अशोक परब हे मेळून आणि आमचे जे आदले सदस्य आसात तांच्या सहकार्यान आयोजीत केली वता आणि तांकां उपाट असो प्रतिसाद गोंयचे कवी लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक दितात। आपण साहित्यिक हे विशेषाधिकार असलेले लोक आहोत, प्रिव्हिलेज असे आहोत। याचं कारण काय तर आपल्याला एक देवानं देणगी दिली आहे ती म्हणजे प्रतिभा, शक्ती। काय माणूस हा सर्वश्रेष्ठ ईश्वराची निर्मिती आहे, म्हणजे त्याला विचारशक्ती दिलेली आहे ईश्वरानं। काय मेधा हा एक प्रकार आहे बुद्धिमत्तेचा, म्हणजे आहे जे आपण सगळे माहिती गोळा करतो ते मेधा या सदरात मोडते। मी एक ओळ सांगतो थोडी, ते लिहा म्हणजे तुम्हाला निश्चित बक्षीस। माहिषंच शरदचंद्र चंद्रिका धवलन दधी, मला जेवण देतो तूप वरण आणि त्याच्यावर दही कसं तर शरद ऋतूच्या चांदण्याप्रमाणे पांढरं शुभ्र दही असलेलं असं तू जेवण मला दे। राजा तुला बक्षीस देतो। या तुझ्या सगळ्या काव्यामध्ये शरदचंद्र चंद्रिका धवलन हा एकच शब्द आहे, तो बक्षीस योग्य आहे। म्हणजे चमक त्याच्यामध्ये आहे। अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की प्रतिभा म्हणजे फक्त ती सुचलेली कल्पना असते, तुमच्या रचना कौशल्यातही प्रतिभा असते। उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर आता शाकुंतल नाटक सगळ्यांना माहिती आहे म्हणून ते उदाहरण घेतोय मी। तत्र रम्या शकुंतला असं म्हटलेलं आहे। काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला, हे रम्य रूप का झालं, मुळात तसं नाही बरं का। गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू।